नेक ड्रेस अस्तर कटिंग करणार आहे. तर ह्याची लेंथ आहे 45 आहे. कुर्तीची लेंथ 45 आहे. तर हा अस्तर आहे, तर मग आपण 5 इंच कमी घेणार आहोत. हे मी 40 इंचावर मार्किंग केले. इथे 40 इंचावर मार्किंग केले. आणि शोल्डर ह्याच 16 आहे, तर 16चा अर्ध 8 इंचावर मार्किंग करायचंय आपण. इथे पण आपण 8 इंचावर मार्किंग करायचंय. आणि आर्म होल जितकं शोल्डर घेतलंय तितकंच आर्म होल पण आपण घ्यायचंय. बोटनेक कुर्ती आहे ही. मग इथे 8 वर मार्किंग केले. बोटनेकचा गळा आपला 5 इंचाचा आहे आणि लेंथ ह्याची 3.5 आहे. 4 पर्यंत घेऊ शकतो आपण. इथे मी 3.5चा ठेवला आहे. आणि जिथे आर्म होलचं आहे तिथेच आपण चेस्टचं मार्किंग करणार आहोत. तिथे 8 इंचावर. चेस्ट 38 आहे. 3 इंचाची लुजिंग देऊन आपण इथे 10.5 वर मार्किंग केले. आणि हे 1.5 इंच मार्जिन ठेवायचे. कमरेसाठी आपण इथे 15 वर मार्किंग केले. आणि सीट साठी 21 वर मार्किंग करायचे इथे. आणि कमरेचा चौथा भाग प्लस 3 इंच. इथे आपण 9 वर मार्किंग करायचे. मग 9.25 वर तुम्ही तुमच्या मापानुसार घेऊ शकता. कमरेचा चौथा भाग प्लस 3 इंच लुजिंग. आणि त्या सीट घेर पण तेच चौथा भाग प्लस 3 इंच. आणि पुढे 1.5 इंच मार्जिन ठेवले. हे आता आपण जोडून घ्यायचंय. हे इथे जोडून घेतलं. इथे असं टोक येऊ द्यायचं नाही. थोडासा गोल आकार द्यायचा इथे आपण. चला तर मग हे आता कट करून घेते. अस्तर आहे हे. हा मेन फॅब्रिकचा कपडा असा. लेंथ थोडी कमी आहे. इथे जॉईंट द्यावा लागेल. का तर हा आडवाच असा घ्यावा लागेल, का तर डिझाईन अशी आहे. पाहू शकता बरोबर बसतो.